भोंदूबाबाचा तो दरबार अदृश्य. बेलापुरातील इतर बाबांनी गुंडाळले चंबूगबाळ. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आळोपामुळे चर्चेत आलेल्या बेलापूरच्या भोंदूगबाचा दरबार गेल्या काही दिवसांपासून भरत नसल्याने सध्या हा दरबार अदृश्य झाल्यागत परिस्थिती दिसत असून अंनिसने फसवणूक झालेल्यांना पुढे येण्याचे आवाहन केल्यानंतर गावातील इतर बाबाही रफूचक्कर झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी बेलापुरातील एका भोंदूबाबाबाबत अंनिसने पत्रक काढून ज्या कोणी महिलांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण झाले असेल त्यांनी पुढे यावे असे आवाहन केले. यानंतर बेलापुरातील त्या भोंदूबाबाबाबत वेगवेगळे किस्से गावात चर्चिले गेले. या बाबीची माध्यमांमधून वाच्यता झाल्यानंतर हा विषय चव्हाट्यावर आला. परिणामी सध्या ज्या ठिकाणी या बाबाचा दरबार भरायचा, जेथे लोक नतमस्तक व्हायला जायचे, त्या ठिकाणी सध्या शुकशुकाट दिसत आहे. याबाबत गावात माहिती घेतली असता सदर बाबा बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात येते, तर काहींकडून आजारी असल्याच्या नावाखाली सध्या बाबाचा हा दरबार बंद असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे गावात हा एकच बाबा नव्हे तर आणखी 8-9 वेगवेगळ्या धर्माच्या देवांच्या नावाखाली बाबागिरी करतात. यात 2 महिलाही बुवाबाजी करतात. हे सर्व बाबा लोकांचे आजार, दुःख बरे करण्याचा दावा करतात. अशा बाबांनीही गेल्या 5-6 दिवसांपासून आपले चंबूगबाळ गुंडाळल्याचे समजते. उगाच झंझट नको म्हणून सध्या या बाबांनीही आपली लोकांना बनवाबनवी करण्याची दुकानदारी सध्या बंद ठेवल्याचे समजते. याबाबत अंनिसशी संपर्क साधला असता सदर प्रकरणी अद्याप कोणीही तक्रार द्यायला पुढे आले नाही. याचा अर्थ हे प्रकरण दाबण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ताकद लावण्यात आली असल्याचा संशय अंनिसने व्यक्त केला आहे. ताज्या बातम्यांसाठी जय बाबा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. जय बाबा.